तुमच्या बाबतीतली माहिती ज्यावेळेस सगळ्यांचं होऊन जाईल त्यावेळेला तुम्ही आणि मी दोघच जण आहोत या ठिकाणी, मग त्यावेळेस मी तुम्हाला सगळे प्रश्न त्यावेळेस विचारून देईल. बाकी तुम्हाला ज्यावेळेस सिलेक्ट करताना तुमच्या बाबतीमधली जी काही इन्फॉर्मेशन आलेली आहे ती इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे. त्या व्यतिरिक्त दुसरे काय असेल जे काय आता तुमचं वर्षभराचं काय काय प्लॅनिंग असणार आहे काय नाही ते आपण बसून बोलूया. तसं आहे, आपण बोलत असताना सर असतील मेंटर्स असतील त्यांचा पण जास्त वेळ देणं बरोबर नाही वाटत. त्यासाठी वी विल जस्ट इंट्रोड्यूस देम अँड आफ्टर दॅट वी विल फ्री देम. ओके डन. So first of all, yes sir, yes, come over. Yash has been my student and apart from that, Yash has been a very strong pillar of this institution. ज्या ठिकाणी institution मध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मेंटर करण्याचं काम यशनी केलेलं आहे. तुमची जी बॅच होती मागच्या वर्षीच्या ज्या बॅचचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्यांना माहिती आहे ही गोष्ट की जे काही ग्रुप डिस्कशन्स असतील तुमचं ओरिएंटेशन्स असतील ग्रुप डिस्कशन्स मधले या सगळ्या गोष्टी यशनी स्वतः बघितलेल्या. ही इज एक्सेलंट इन टू टीचिंग ॲज वेल ॲज मेंटरिंग. जो महत्वाचा पार्ट आहे कोणते एखादं बुक असेल तर त्या बुकमध्ये काय महत्वाचं आहे काय वाचायचं आहे आणि सोर्सेस कोणते वापरायचे कुठून घ्यायचे कशा फॉर्मॅटमध्ये घ्यायचे या सगळ्या गोष्टींचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट सगळं यशकडे असतो ऑल ओव्हर. त्यानंतर निर्मल अजय निर्मल सर. अजय निर्मल सर अरे थांब ना असं काय तुकडे चाललं काय पण. अजय निर्मल सर आहेत. अजय निर्मल सर हे दोघे जण स्टुडंट्स आहेत बरं का माझ्या स्टुडंट्स राहिलेले आहेत आणि बाय मॅच्युरिटी दे हॅव टेकन द रीन्स इन टू देअर हँड्स अँड आफ्टर दॅट दे हॅव बीन टीचिंग टू स्टुडंट्स. निर्मल सरांचा प्लस पॉईंट असा आहे की तुम्हाला काही अडचण येऊ द्या या प्रिपरेशनमध्ये यू कॅन डिरेक्टली गो अँड यू डिरेक्टली आस्क हिम अँड ही विल गिव्ह यू अ व्हेरी गुड सोल्युशन. ओके सो जे काही तुम्हाला अडचण असेल पूर्ण फ्रॉम द स्टार्ट टू एंड तुम्ही डायरेक्टली जाऊन त्यांना भेटू शकतात. स्वतः ते मेंटर देखील आहेत. मेंटरिंगमध्ये पण ज्या कोणत्या काही अडचणी येत असतील तुम्हाला तुम्ही डायरेक्टली जाऊन त्यांना समक्ष भेटू शकता. ओके ह्या दोघांना I'll open the stage for you guys. Whatever you guys want to talk to the students you can talk. After that we will hand over the stage to Panchal sir. Okay so I'll sit over here, you guys can talk. जसं सगळ्यांना माहिती आहे सरांनी जे इन्फॉर्मेशन दिली ते बाकी जे कोर्स काय चालेल पुढची स्ट्रॅटेजी काय असेल त्याबद्दल तर सर सांगून देतील. ॲज अ इथं आम्ही मेंटर म्हणून काम करताल. म्हणजे तुमचं कधी कधी काय होतं की आपल्याला डाऊट्स पडतात की आणि टीचरला सांगावं की नाही की मग त्यासाठी एक मिडल एक मॅन लागतो आणि त्याचं काम आम्ही मिडल म्हणून काम करतो. मग कधीही कुणालाही काही अडचण आली तर आम्ही तिथं सदैव आहेत एक गार्डियन सारखं मेंटर म्हणून तुमचं काम हे असताल. म्हणजे काही अडचण होत्या पर्सनल एज्युकेशनल त्यासाठी कधी आम्ही तत्पर असताल. फक्त हेजिटेट करू नका. फ्रीली स्वभाव असा सगळ्यांचा बिंदास येऊन कोणी विचारू शकतं. कोणत्याही अडचणी असतील पर्सनल जरी असतील तरी काही अडचण नाही. कारण या प्रिपरेशनमध्ये फक्त आपल्या माइंडचं फक्त प्रिपरेशन नाही पूर्ण सेल्फ बॉडीचं इमोशनल माइंडफुल पूर्ण प्रिपरेशन लागतं. कारण आपण तीन स्टेज म्हणून जाणार आहेत. प्रिलिम्स जिथं की तुम्हाला रिडिंग आहे, मेन्स जिथे की तुमची ऍक्च्युअल बिहेवियर दिसणार आहे आणि इंटरव्ह्यू तिथं की तुमचा ओव्हरऑल पर्सनल. आणि यासाठी तीन गोष्टी आहेत मेंटल पण आहे फिजिकल पण आहे आणि इमोशनल. या तिन्हीसाठी आणि यासाठी पूर्ण फुल बॉडी प्रिपरेशन आपल्याला लागते. त्यासाठी मेंटर म्हणून काम हेल्पफुल राहतील. तेवढंच फक्त बाकी सर सांगून देतील तुम्हाला जी स्ट्रॅटेजी वगैरे ते सर कंट्रोल करतील. हो आता तुमचं जे सेशन सुरू होणार आहे तुमचा जो सब्जेक्ट ओपन होईल तो जॉग्रफी निघेल. Okay, geography साठी we have Nitin Panchal sir over here. Nitin Panchal sir has over like 10 years of experience into teaching. Specifically civil services साठीचे जे शिकवले जातात त्याच्यामध्ये त्यांचा 7 years plus एक्सपिरियन्स आहे. या व्यतिरिक्त मागच्या वर्षी देखील विद्यार्थ्यांना जॉग्रफी सरांनी या ठिकाणी शिकवलेलं आहे. त्या सर्व गोष्टी कशा फॉर्मॅटमध्ये चालतील तुमचं शेड्यूल वगैरे काय असेल ते तुम्हाला उद्या भेटून जाईल. ते शेड्यूल वगैरे सगळ्या गोष्टी तयार आहेत. तुमचे जे काही मटेरियल महत्त्वाचे असतात जे इन्स्टिट्यूट कडून भेटतात जे तुम्हाला NCERTs वाचायचे असतात ते सगळे सब्जेक्ट स्पेसिफिक टीचर्स आणि उद्याचं जे सरांचं ओपनिंग असेल त्या ओपनिंगमध्ये 1-2 मिनिटासाठी मी येऊन तुम्हाला फक्त सांगून देईल की काय काय आहे सरांचं आणि माझं ज्या पद्धतीनं कॉर्डिनेशन चालेल तशाच गोष्टी तुमचा तो सब्जेक्ट पुढे चालेल. ओके तुमचं प्री मेन्स इंटरव्ह्यू या तिन्ही फॉर्मॅटमधली सगळी तयारी व्यवस्थितरित्या होऊन जाईल. काही काळजी करू नका त्याच्यामध्ये. मी पांचाळ सरांना आय रिक्वेस्ट हिम सर यू जस्ट कम ओव्हर हिअर यू टॉक टू द स्टुडंट्स फॉर व्हाईल. आणि सरांना लगेच 10 वाजता जायचं त्यामुळे मी त्यांना लगेच मोकळं करायचं आहे ठिकाणी. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम तर पितांबरे सरचं मी अभिनंदन मानतो कारण त्यांनी लातूरमध्ये हा पहिला प्रयत्न केलेला आहे. कारण इतके वर्ष आपण पाहतोय की लातूरमध्ये प्रॉपर UPSC आणि MPSCचं
जे काही अध्यापन आहे किंवा जी काही तयारी आहे ती लातूरमध्ये आपण कुठेही पाहिलेली नाही. परंतु सरांनी धाडसी निर्णय घेतलेला आहे. धाडसी याच्यासाठी कारण लातूरमध्ये असं कुठे मॉब भेटत नाही आपल्याला की तो प्रॉपर UPSC आणि MPSC करतो, कारण सगळ्याला दिल्ली पुणे अशा ठिकाणी जावं लागतं. पण खरंच सरांनी धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि धाडसी निर्णय घेतला म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येत राहतात. त्यामुळे सरांचं अभिनंदन. त्यानंतर इथं तुम्ही जे उपस्थित आहे त्याच्यामध्ये बरेच माजी विद्यार्थी आहेत, माजी विद्यार्थी आहेत, कारण त्यांनी 3 वर्ष सहन केलेले. इथंही आता काही विद्यार्थ्यांना मीच पुढे राहणार आहे. परंतु प्रॉपर आपण UPSCचा जो काही सिलेबस आहे जॉग्राफीचा, तर त्या रूटने आपण जाणार आहोत. त्याच्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. आणि जॉग्राफीच्या संदर्भात तसं तर सर्वात आधी की आपण जे काही लेक्चर स्टार्ट करतोय तर त्यासाठी सगळ्यांना ॲटलस सोबत असणं आवश्यक आहे. सर तसं तुम्हाला सांगतील. बाकी जॉग्राफीच्या संदर्भात जो सर शेड्यूल टाकणार आहे त्या शेड्यूलने तर आपण जाणारच आहोत. पण जॉग्राफी शिकण्याचा नाही तर तो जगण्याचा भाग आहे. जॉग्राफी हा जो काय आहे तो जगता आला पाहिजे, कारण डेली आपण जे काही लाईफ जगतो ज्याच्यामध्ये क्लायमेट, वेदर याच्यामधलं डिफरन्स असेल आणि जे सध्या आपण अनुभवतोय जे क्लायमेट चेंज होत चाललेलं आहे, ज्याच्यामध्ये रिसेंट तुम्ही न्यूजपेपरमध्ये आताही पाहिलं असेल की ज्याच्या मागे MGOचा इम्पॅक्ट आहे, ज्याला मॅडन जुलियन ऑसिलेशन म्हटलं जातं. तर हा सगळा जो काही पार्ट आहे तो तर आपल्या टीचिंगमध्ये राहणारच आहे आणि त्याचबरोबर तो आपल्याला म्हणजे अनुभवता आला पाहिजे. जॉग्राफी शिकण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे अनुभवत तो शिकता आला पाहिजे, तेव्हाच आपली जॉग्राफी परफेक्ट होणार आहे. तर या ज्या काही सगळ्या जॉग्राफीच्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्याच्या संदर्भात तर क्लिअरिफिकेशन आपल्याकडे राहणारच आहे. त्यामुळे प्रॉपर वेने आपण जाणार आहोत. या ठिकाणी पितांबरी सरांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्याचे धन्यवाद मानतो आणि थांबतो. धन्यवाद. सरांचं सेशन तुमचं उद्यापासून सुरू होऊन जाईल. तर मग ते डायरेक्ट सब्जेक्ट स्पेसिफिक टीचर्स असतील आणि त्या पद्धतीनं ते पुढे चालणार आहे. बालकुमारन तमिळनाडूवरून या ठिकाणी आलेले आणि त्या ठिकाणी लाईक आपल्याकडे आहे 2 वर्षापासून कंटिन्युअसली. यावर्षी मेन्स देतील, मेंटर देखील आहे आणि अलॉंग विथ दॅट तुम्हाला जे काही कोणत्या अडचणी असतील इन प्रिपरेशन वॉट एव्हर इट कम्स टू लाईक सायकोलॉजिकल लेवल असेल किंवा मग माइंड संदर्भात काय असेल, सो बाला विल ऑलवेज बी देअर फॉर यू. Whatever differences you have, whatever doubts you have, Bala will be always there to help those out. Okay, so don't shy away from asking any kind of questions. Okay, don't shy away from asking any kind of approaches, how to approach and everything, those part. फक्त एक गोष्ट कंटिन्यू ठेवायची की मनाला वाटेल तसं आन्सर भेटण्यासाठी म्हणून या मेंटरकडून त्या मेंटरकडे तिथून तिकडं असं फिरायचं नाही. ओके, की मला जोपर्यंत मनासारखा आन्सर भेटत नाही, मला हे आन्सर पाहिजे आणि हे आन्सर जो मेंटर देईल तोपर्यंत मी मेंटर शोधत राहणार, असं नाही करायचं. तुम्हाला मेंटर्स अलॉट केले जातात या ठिकाणी आणि तुमचा होल अँड सोल प्रिपरेशन डे 1 पासून ते अगदी तुमच्या सिलेक्शनपर्यंत त्या मेंटरच्या अंडर असतं. ओके, सो ह्या गोष्टीमध्ये तुम्ही निश्चिंत राहा. बाकी मी बोलून घेईल. बाला, यू वॉन्ट टू टेल एनिथिंग टू स्टुडंट लेटर? नो प्रॉब्लेम. सो वॉट एव्हर यू गाईज वॉन्ट टू आस्क यू कॅन आस्क हिम डायरेक्टली. ओके, थँक्यू. नाव मेंटर्सला बसायचं तर बसू शकतात, निघायचं तर निघू शकतात, काही हरकत नाही. ओके, माझं सेशन सुरू होऊन जाईल आता. सो सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स दॅट यू गाईज हॅव डिसाइडेड टू परस्यू अ फील्ड विच व्हेरी फ्यू पीपल डेअर टू ड्रीम. ओके, म्हणजे ते बाकीच्या सगळ्या गोष्टी एकीकडे राहतात. इथलच्याच भागामध्ये बघायला गेलं UPSC खूप अवघड आहे, UPSCचं खूप असं आहे, तसं असतं, हे असतं, केलं कुणीच नाही आहे, पण फक्त अवघड. अशा फॉर्मॅटमध्ये आपल्या इथं चालतात गोष्टी. ज्यावेळेस मी प्रिपेअर करत होतो, मी देखील इथलचाच आहे आणि मी प्रिपेअर करताना मला एक गोष्ट प्रत्येकाने सांगितली होती की हे इथं होत नसतं, तू बाहेर जा. मी बाहेरही गेलो तर तिथेही काही झालं नव्हतं. त्यामुळे एक लक्षात घ्या की तुमच्या स्वतःवर आहे बघा या गोष्टी. ज्यावेळेस तुम्ही स्वतः त्या प्रिपरेशनमध्ये आहात, तुम्हाला गायडन्स कसा आहे, तुम्ही तुमच्या वेळेचा वापर कसा फॉर्मॅटमध्ये करतायत, त्याच्या बेसिसवर तुमचा रिझल्ट निघणार आहे. माझं सेशन आजचं या फॉर्मॅटमध्ये असेल. मी तुम्हाला स्ट्रॅटेजीवर बोलेल, मी तुम्हाला तुमचा माइंडसेट काय असेल तो बोलेल आणि मला तुमच्याकडून काय अपेक्षा आहे या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर कट समोर ठेवून देतोय. ओके, मला तुमच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर पाहिजे, ते म्हणजे ह्युमिलिटी. ह्युमिलिटी इज इक्वल टू हंबलनेस जो असतो तुमचा. ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट शिकतायत ना पोरांनो, त्यावेळेला तुमचा इगो आणि तुमच्या चपला या बाहेरच राहायला पाहिजे बघा.
इथे येताना मी या ठिकाणाहून बिलॉंग करतो, मी या ठिकाणाहून बिलॉंग करते, माझे वडील हे आहेत, माझी आई हे आहे, चांगली गोष्ट आहे, त्यांनी स्वतःच्या कष्टावर कमवलं. तुम्ही फक्त एंटायटल नाही आहेत त्या पदासाठी जस्ट बिकॉज यू हॅव बीन बॉर्न इन टू अ प्रिव्हिलेज्ड फॅमिली. ऑलवेज रिमेंबर दिस थिंग कम्प्लिटली. ओके, अँड वन्स इवन इफ यू गेट दॅट थिंग on your own basis, on your own understanding, it doesn't mean that you have right to demean someone. You just have to move forward in a very humane manner. माणसाला माणसासारखं जगवा, अशी एक कॉन्सेप्ट असते ना. सो ही गोष्ट तुम्हाला इथं भेटणार आणि त्यातल्या त्यात तुमच्याकडून अपेक्षा देखील याच गोष्टी असणार. इन्स्टिट्यूटमध्ये फॉर्मॅट असा चालतो की मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगितल्याच्या नंतर ज्यावेळेस मेंटर्स त्याच्यावर त्यांचं मेंटरिंग करत असेल, तुम्हाला जे कोणते प्रश्न असतील तुम्ही त्यांना, मी 24/7 अवेलेबल असतो, प्रत्येकाकडे माझा नंबर आहे, तुम्ही मला कधीही कॉल करा, कोणत्याही गोष्टीसाठी करा, आय एम ऑलवेज अवेलेबल ओव्हर देअर. फक्त एक लक्षात ठेवायचं, तुम्ही टाइमपास करता कामा नये तुमच्या अख्ख्या प्रिपरेशनमध्ये पुढच्या. ठीक आहे, एक गोष्ट क्लिअर झाली. पहिली म्हणजे ह्युमिलिटी तुमच्यात पाहिजे. नंबर 2 हार्डवर्किंग कॅपॅसिटी. ही गोष्ट सहजासहजी भेटणार याची जर अपेक्षा तुम्हाला असेल तर ते तसं होत नसतं. इररेस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट युअर ह्युमन ब्रेन कॅपॅसिटी इज. तुम्ही खूप हुशार असाल तरी देखील ही गोष्ट लवकर भेटत नसते. ही गोष्ट डोक्यात क्लिअर असू द्या. तुम्हाला हार्डवर्क करावंच लागणार आहे, त्याला पर्याय नाही. तुम्ही जर समजा एखादी गोष्ट ठरवत आहात दॅट ओके आय वॉन्ट टू परस्यू दिस गोल, सो यू हॅव टू वर्क लिटरली लाईक अ लेबर फॉर दॅट वन पर्टिक्युलर ॲस्पेक्ट. ही गोष्ट जर क्लिअर असेल तर आणि तरच पुढचा प्रवेश घ्यायचा. एक गोष्ट आत्ताच्या आत्ता क्लिअर ठेवा. ओके, ज्या वेळेला हे झालं नंबर 2. पहिलं काय झालं, ह्युमिलिटी. नंबर 2 तुमचं जे हार्डवर्क आहे ते. नंबर 3 कन्सिस्टन्सी. मी इथं आहे, मी तुमच्या ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला सांगितलं, मला तुमचे प्रॉपर जिथपर्यंत तुमची एक्झाम आहे, जिथपर्यंत तुम्ही प्रोसेसमध्ये आहात, मला बिना कामाच्या सुट्ट्या नको आहेत. तुम्ही जर समजा म्हणत असताल नाही मला फिरायलाच जायचं, माझं हेच आहे, घरामध्ये हाच कार्यक्रम आहे, तोच कार्यक्रम आहे, अनलेस अँड अनटिल खूप इमर्जन्सी आहे त्याच्याशिवाय सुट्ट्या घेऊ नका. हे मी स्पष्ट सांगतोय तुम्हाला. कारण काय होतं हे आता मी माझ्यासाठी तर सांगत नाहीये, माझा जो काही इतक्या वर्षांचा अनुभव राहिलेला आहे त्या अनुभवाच्या बेसिसवर सांगतोय. तुम्ही खूप चांगला अभ्यास केला आणि तुम्ही 4 दिवसाची जर सुट्टी घेतायत तर त्या 4 दिवसाचे रिपरकशन्स पुढचे अजून 2-3 दिवस राहतात. म्हणजे ऑल ओव्हर एक आठवडा तुमचा पूर्ण वेस्ट होतो. एका आठवड्यामध्ये तुमच्या सोबतचा जो कॉम्पिटिटर असणार आहे, जो दिल्लीमध्ये बसतोय किंवा जो पुण्यात बसतोय, तो कॉम्पिटिटर दिवसाच्या अगदी 7 दिवसात 7च तास पर डे अभ्यास करू द्या, तो तरीही तुमच्या पुढे 49 तास निघून गेलाय किंवा निघून गेली. अंडरस्टँडिंग द पार्ट. याच्यामुळे काय माहिती का, ही एक्झाम कॉम्पिटिशन आहे. ही गोष्ट क्लिअर ठेवा. तुम्ही जर स्वतः तुमच्या बेसिसवर काम करत असाल तर ठीक आहे, परंतु जर समजा तुमच्याकडून ते हार्डवर्क देणं होत नाहीये, ती कन्सिस्टन्सी होत नाहीये, तर तुम्ही ऑटोमॅटिक रेसच्या बाहेर जातात. ही गोष्ट आधी डोक्यामध्ये क्लिअर असू द्या. ओके, माझे सेशन जे असणार आहेत, माझे सेशन तुम्हाला स्ट्रॅटेजीवर बोलण्यासाठी असणार आहेत. हे बघा, सब्जेक्ट टीचर, सब्जेक्ट स्पेशलिस्ट या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, मेंटर्स आपल्याकडे आहेत. माझं जे काम आहे, माझं काम इव्हॅल्युएशन करणं, ती पर्सनॅलिटीचं इव्हॅल्युएशन करणं. तुम्ही व्यवस्थित त्या ट्रॅकवर आहात का, तुमचं काय काम राहिलेलं आहे, तुम्ही कोणत्या फॉर्मॅटमध्ये पुढे जात आहेत, तुम्हाला कोणत्या गोष्टी देणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टींचे जे स्ट्रॅटेजिक डिसिजन्स असतात ते माझ्याकडे असतात. क्लिअर आहे आतापर्यंत काय काय सांगितलं? सगळ्यात पहिले नेक्स्ट, 3rd कन्सिस्टन्सी. नंबर 4 सगळ्यात महत्वाचा पार्ट, टीम स्पिरिट. ज्या वेळेला तुम्ही इथं काम करतायत, इथं जर कुणी या आयडिओलॉजीमध्ये आलेलं असेल की नाही मी इथं एकट्यासाठी आलोय किंवा आले मला काही बाकीच्यांशी घेणं देणं नाही, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही पुढच्या 3 वर्षानंतरही मला याच चेअर्सवर दिसतात, गॅरंटी देऊन. हा जो गेम आहे एक लक्षात घ्या, जेवढे पण लोक सिलेक्ट होतात, की समजा एक असे काही कॅन्डिडेट घ्या की जे 21 इयर्सला सिलेक्ट झालेत. ओके, 21 इयर्सला सिलेक्ट होणारे खूप सारे कॅन्डिडेट आहे. आता सगळ्यांचं बॅकग्राऊंड काढून बघायचं, सगळ्यांचं. ओके, जेवढे पण सिलेक्ट झाले, मी नावं घेऊन सांगू शकतो कोण कोण झालेले आहेत, सगळ्यांचं बॅकग्राऊंड काढायचं. प्रत्येकाला वय वर्ष 18 पासून एक ना एक मेंटर तर राहिलेला आहे आणि त्यांचा जो ग्रुप असतो, पियर ग्रुप, तो ग्रुप एकदा बघायचा. विदाऊट प्रॉपर पियर ग्रुप, जे मी म्हणतो ग्रुप म्हणजे असं नाही, हे इमॅजिन करू नका एक सर्कल केलं आणि त्याच्यात सगळेजण गप्पा मारत बसलेत, तो ग्रुप नाही. पियर ग्रुप असतो, एक आयडिओलॉजी असते. तुमचं जे इव्हॅल्युएशन आहे ना, तुमचं इव्हॅल्युएशन तुमच्या 4-5 मित्रांच्या बेसिसवर किंवा मैत्रिणींच्या बेसिसवर होत असतं बघा, की तुम्ही किती हुशार आहेत. कारण तुम्ही तसेच लोक अट्रॅक्ट करणार आहेत तुमच्यासमोर जसे तुम्ही आहात पर्टिक्युलर.
ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचा जो पियर ग्रुप असतो तो पियर ग्रुप खूप व्यवस्थित, प्रॉपर आणि टू द पॉइंट असला पाहिजे. उगाच काहीतरी टाइमपास करायला चालले, आज पिक्चर रिलीज झालाय म्हणून बघायला चालले, असले प्रकार नका करू. मी हे म्हणत नाही की तुम्ही पिक्चरही बघू नका किंवा तुम्ही एंटरटेनमेंटला काही ठेवूच नका स्वतःकडे पुढचे 2 वर्ष, किंवा मी तुम्हाला काही घेणं देणंच नाहीये जगाशी, हे म्हणत नाहीये मी. माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की प्रायोरिटी स्वतःच्या अभ्यासाला द्या. जे विद्यार्थ्यांनी प्रायोरिटी स्वतःच्या अभ्यासाला दिलेली नाहीये ते विद्यार्थी रिपीट करत राहतात अननेसेसरीली. तुम्हाला फक्त जीव तोडून काम करायचंय पुढचे 18 महिने, ही गोष्ट डोक्यामध्ये क्लिअर ठेवा. 18च महिन्याचा प्रश्न असतो. हे बघा, आता तुमची जी एक्झाम आहे, पुढची जी एक्झाम असणार आहे तुमची 24 मेला आहे, बरोबर आहे, हे तर माहिती आहे सगळ्यांना. 24 मेची एक्झाम आहे तुमची. 16 ऑगस्टच्या रेंजला आय थिंक मेन्स असणार आहे. ही झाली तुमची प्रिलिम, ही झाली तुमची मेन, आणि त्यानंतर डिसेंबर पासून तुमचे इंटरव्ह्यू चालू होतात. असं समजूत आपण की जानेवारीमध्ये तुमचा इंटरव्ह्यूचा नंबर आला, जानेवारीमध्ये तुमचा इंटरव्ह्यू नंबर आहे. मे पासून ते पुढच्या जानेवारीपर्यंत किती महिने होतात? अरे रे 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 रे, ही परिस्थिती आहे. हे सीसॅट आहे तुमचं. लवकर फटमध्ये ह्या गोष्टी क्लिअर ठेवा. बघा, हे कॅल्क्युलेशन पाहिजे, ते क्विक पाहिजे, ते खूप बेसिक कॅल्क्युलेशन आहे रे. म्हणजे काय बोलायचं आता, मे ते मे 12 पकडा, मे पासून पुढचे डिसेंबर 7 पकडा, झालं तर म्हणजे किती महिने झाले? 12 7 19 महिन्यामध्ये तुमचं क्लिअर होऊन जातंय. सो प्रॅक्टिकल बेसिसला जर समजा तुमचे रँक कशामुळे जातात किंवा मग तुमचा जो रिझल्ट असतो, प्रीचा रिझल्ट येत नाही किंवा हे रिझन काय असतं माहिती का? ह्या फॉर्मॅटमध्ये मे पासून या ऑगस्ट पर्यंत किंवा आता जे आहे तुमचं सध्याचा जो जून चालू आहे, या जून पासून ह्या मे पर्यंत, मे पासून ऑगस्ट पर्यंत आणि ऑगस्ट पासून डिसेंबर पर्यंत हा जो प्रिपरेशन फेज असतो ना, या प्रिपरेशन फेज मध्ये पोरं टाइमपास करतात. जर तुम्ही प्रिपरेशन मध्ये टाइमपास करतायत तर तुम्ही रिझल्टची अपेक्षा ठेवू नका. ही गोष्ट आधी क्लिअर ठेवा डोक्यामध्ये. आणि जो व्यक्ती रिझल्टची अपेक्षा ठेवू इच्छितो त्यांनी आजपासून काम करणं गरजेचं असतं. दररोज करा, थोडं थोडं करा, पण दररोज करा. असं नका म्हणू की मी विकेंडला मला वेळ भेटणार आहे आणि मी त्या विकेंडमध्ये पूर्ण एकदम 24 तास 48 तासामधले एकदम 49 तास अभ्यास करत. असं नसतं होत. या फॉर्मॅटमध्ये काम नका करू. दररोज करा, दररोज 6-6 तास करा, काय हरकत नाही. सुरुवात आहे ना तुमची, काही हरकत नाही. सुरुवातीला 6 तास करा, ऑटोमॅटिकली ते 6 चे 12 तुमची जेव्हा प्रिलिम्स चालू असते त्यावेळेस ते होऊन जातात. म्हणजे प्रिलिम पर्यंत तेवढा वेळ ऑटोमॅटिकली वाढून घेतात तुम्ही. तो जो ग्राफ असतो ना तुमचा, अशा फॉर्मॅटमध्ये प्रिपरेशनचा ग्राफ जाणार आहे. समजा हा आर्स आहे आणि हा तुमचे मंथ्स आहे, आणि सध्याला जर समजा मे जून चालू आहे सध्या, आणि पुढच्या मे पर्यंतचा ग्राफ बघायचा आहे ना, हा असा चालतो, असं 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 असं. ज्या कॅन्डिडेटचा हा ग्राफ असा 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 चालू आहे त्याचा रिझल्ट येत नाही. मी तुम्हाला ह्या गोष्टी याच्यासाठी क्लिअर कट सांगतोय की तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा भ्रम राहू नये की मी घरी जाऊन झोपणार आणि त्याच्यानंतर मी असे स्वप्न बघणार, मी हे काम करणार, ते काम करणार, माझ्या इथल्या नाल्या साफ करायला लावणार. काही नाही. आधी तिथं जाऊन बसा, मग आपण बाकीचं बघू. तिथपर्यंत जाण्याची जर्नी. हे बघा, वर्क प्रोफाईल जो आहे तुमचा, जो तुमचा जॉब प्रोफाईल आहे आणि तुमचा जो स्टडी प्रोफाईल आहे, या दोन्ही पूर्णतः भिन्न गोष्टी आहेत. तुम्ही जॉब प्रोफाईलवर खूप जास्त टाइमपास करू नका, खूप जास्त तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहू नका. जो जॉब प्रोफाईल आहे ना, तुम्ही ज्यावेळेस जॉब भेटेल त्यावेळेस करून घ्या, परंतु सध्याला जी इन्व्हॉल्वमेंट पाहिजे ती तुमचं प्रिपरेशन प्रोफाईलमध्ये पाहिजे. तुमचं प्रिपरेशन कशा फॉर्मॅटमध्ये पाहिजे, तुम्हाला तुमचे मेंटर्स समोर काय बोलायचं, तुम्हाला काय काय तयार ठेवायचं, तुमच्या डायरीमध्ये कोणकोणत्या गोष्टी लिहिलेल्या पाहिजे, तुमचे किती MCQ सॉल्व्ह झाले पाहिजे, किती डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे, तुमच्या किती टेस्ट झाल्या पाहिजे, त्या टेस्टचं इव्हॅल्युएशन कधी करायचंय, सरांना कधी भेटायचंय, सरांचा अपॉइंटमेंट स्लॉट काय आहे, तुमचा अपॉइंटमेंट स्लॉट काय आहे, या सगळ्या गोष्टींवर पुढं म्हणजे हा झाला तुमचा प्रिपरेशनचा स्ट्रॅटेजी. या प्रिपरेशनमध्ये लक्ष द्या. हे नका विचार करू की त्यावेळेस गेल्यावर मी काय करत. ते तुम्हाला असंही करणंच आहे, नाही केलं तर शिव्या पडतात. म्हणजे ही गोष्ट डोक्यामध्ये असू द्या. आता सध्याला तुम्ही जे बसलेला आहात ना, या ठिकाणी तुमचं काम आहे या प्रिपरेशनमध्ये जून ते मे, मे ते ऑगस्ट, ऑगस्ट ते डिसेंबर किंवा जानेवारी, ह्या झोनवर लक्ष देणं. ह्याच्यावर लक्ष नका देऊ. ऑलवेज थिंक अबाउट द प्रिपरेशन, डोंट थिंक अबाउट द रिझल्ट. वेन यू आर प्रिपेरिंग प्रॉपरली, रिझल्ट विल ऑटोमॅटिकली कम. You have to prepare that sessions, prepare those particular tests in a very proper manner. तुमचं ज्यावेळेस प्रिपरेशन चांगलं असेल, रिझल्ट ऑटोमॅटिक येतो. क्लिअर आहे आतापर्यंत? आता ज्यावेळेस तुम्ही पुढे जाताल, ह्युमिलिटी, दुसरं हार्डवर्क, तिसरं काय सांगितलं होतं मी तुम्हाला? कन्सिस्टन्सी, चौथा पियर ग्रुप, आणि हा जो पार्ट आहे प्रिपरेशन,
आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट तुमचा सेल्फ. हे बघा काय होतं, ही सगळी परीक्षा कोण देणार आहे? तुम्ही देणार आहात. तुमचे टीचर तर जाऊन बसणार नाहीयेत, मेंटर तर तुमच्यासाठी परीक्षा देणार नाहीये. त्याच्यामुळे जो काही तुम्हाला फोकस करायचा आहे तो स्वतःवर करायचा आहे. तुम्ही ज्या फॉर्मॅटमध्ये तुमचं प्रिपरेशन करणार आहे तोच फॉर्मॅट तुमच्या पेपरमध्ये उतरणार आहे, ही गोष्ट डोक्यात ठेवा. युपीएससी फक्त कोण कोणास काय म्हणाले अशा फॉर्मॅटची एक्झाम नाहीये. युपीएससीचा फॉर्मॅट पूर्णतः तुमची पर्सनॅलिटी पेपरवर काढतो. तुमची आयडिओलॉजी काय आहे, तुम्ही कोणत्या फॉर्मॅटमध्ये विचार करता, तो विचार तुमचा त्या पेपरवर येतो. फॉर एक्झाम्पल, आता ते कालचा पेपर कुठे कुणी बघितलाय का? इन्स्टिट्यूट मधलाच काल परवाचा पेपर आहे. हा वाला. हे जे पोरं मेन्स देत आहेत आपले त्यांचा पेपर आहे हा. एक साधे क्वेश्चन्स घ्या बघा. 1857चा रिव्होल्ट माहितीये तुम्हाला सगळ्यांना? याच्यावरचा क्वेश्चन आहे, द रिव्होल्ट ऑफ 1857 वॉज नॉट अ सडन बर्स्ट ऑफ डिस्कंटेंट बट अ कल्मिनेशन ऑफ डायव्हर्स ग्रीव्हान्सेस. अॅनलाइज, क्वेश्चन बघा, अॅनलाइज द पॉलिटिकल, इकॉनॉमिक, मिलिटरी अँड सोशो रिलिजियस कॉजेस ऑफ द रिव्होल्ट. इथपर्यंत बुक आहे बरोबर. हे बुकमध्ये दिलेलं आहे कोणकोणते कॉजेस आहेत काय नाही. हे अगदी तुम्ही जगातलं कोणतंही पुस्तक काढून घ्या, उठावांची कारणे काय काय होती असं एक सब हेडिंग असतं मराठीमध्ये, कॉजेस ऑफ द रिव्होल्ट इंग्लिशमध्ये असतं. त्याच्या पुढचा क्वेश्चन बघा, डू यू थिंक इट वॉज अ ट्रूली नॅशनल अपरायझिंग? म्हणजे हे खरंच राष्ट्रीय उठाव हा होता का? आता हे ज्यावेळेस लिहायचंय हे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अंडरस्टँडिंगवर लिहायचं. आता या ठिकाणी तुम्ही कोणतंही पुस्तक घेऊन ॲज इट इज कॉपी पेस्ट मारून नाही शकत किंवा चॅट जीपीटीला नाही सांगू शकत याचे 5 पॉईंट दे भाऊ मला. तुम्ही चॅट जीपीटीला आज सांगताल ते 5 पॉईंट दे म्हणून, परंतु ज्यावेळेस तुमचा अख्खा पेपर दिसतो ना, आता सेम याच फॉर्मॅटमध्ये समजा चॅट जीपीटीने सांगितलं की हो हा एक नॅशनल रिव्होल्ट होता, असे तुम्हाला 5 पॉईंट भेटून गेले. पुढे गेल्याच्या नंतर हा एक क्वेश्चन एखादा येतो त्याच फेज मधला, कुठे गेलं, फिमेल रिलेटेड काहीतरी. हे बघा, द इमर्जन्स ऑफ मॉडरेट्स अँड एक्स्ट्रीमिस्ट इन द इंडियन नॅशनल काँग्रेस रिफ्लेक्टेड डिफरिंग आयडियोलॉजीज बट शेअर्ड नॅशनलिस्ट गोल. इव्हॅल्युएट द आयडियोलॉजिकल शिफ्ट इन द नॅशनल मुवमेंट फ्रॉम 1885 टू 1920. तर 1885 पासून 1920 पर्यंतचे जे आयडिओलॉजिकल शिफ्ट झालेले ते तुम्ही सांगा. आता हे आयडिओलॉजिकल शिफ्ट सांगताना तुम्हाला स्वतःला तर लिहावं लागेल ना त्याच्यामध्ये की अशा फॉर्मॅटमध्ये शिफ्ट झालं. तुम्ही फक्त नावं नाही देऊ शकत. आता ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांना मी काय म्हणतोय ते लक्षात येईल. तुम्ही फक्त गांधीजी आले, गांधीजींच्या आधी नौरोजी होते, नौरोजींनंतर पुन्हा मग गांधीजींचा अप्रोच आहे, त्याच पिरियडमध्ये तुम्ही जेव्हा HRA HSRA बघतात त्यावेळेस त्यांचा जो अप्रोच होता तो वेगळा आहे, टिळकांचा अप्रोच वेगळा आहे. या सगळ्यांची जेव्हा तुम्ही सांगड घालत जातात ते तुम्हाला स्वतःच्या बेसिसवर घालणं. You cannot just simply come over here and write whatever you know. You have to analyze the topic and the analysis will come only after multiple revisions. जे मी तुम्हाला हार्डवर्क आधी ते सांगितलं ना इथलचं की हा वाला जो पार्ट आहे हार्डवर्क वाला, हा हार्डवर्क वाल्या पार्ट नंतरच अनालिसिस स्वतःचं तयार होत असतं. तुम्हाला जर वाटत असेल ही परीक्षा घोका आणि ओका या फॉर्मॅटमध्ये आहे तर तसं नाहीये. ही फॉर्मॅट, हा जो फॉर्मॅट आहे ना, हा फॉर्मॅट विचार करायला लावतो. हा मेन्सचा ऍस्पेक्ट आहे. प्रिलिमच्या ऍस्पेक्टमध्ये तुम्हाला ॲज इट इज क्वेश्चन्स येतात. अनालिटिकल क्वेश्चन असतील ते 100 पैकी 30 प्रश्न अनालिटिकल असतात, 30 एक प्रश्न फॅक्च्युअल असतात आणि उरलेले जे प्रश्न आहेत 40 ते कोणत्याही फॉर्मॅटमध्ये जाऊ शकतात. हा बेअर मिनिमम क्रायटेरिया असतो प्रिलिम्सचा. मेन्सचा क्रायटेरिया असतो तुम्हाला किती समजलंय आणि कशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही त्याच्यावर विचार करू शकता. ठीक आहे, त्यासाठी हा जो सेल्फ असतो ना, या सेल्फवर खूप काम करावं लागतं. तुमच्या या प्रिपरेशनमध्ये अशा सिच्युएशन्स येणार आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला डिसिजन घ्यावे लागतील पुढे जाऊन, वेदर आय शुड फोकस माय स्टडी और आय शुड फोकस माय सेल्फ. मग त्या सेल्फमध्ये तुम्ही सगळेच जण आले, तुमचे मित्र आले, मैत्रिणी आले, तुमच्या घरचे आले वगैरे सगळ्याच गोष्टी. हे सिच्युएशन्स येणार आहेत, या गोष्टी मी ऑलरेडी सध्या सांगतोय. तुम्हाला एक चूज करावं लागेल कुठं ना कुठं जाऊन आणि ते तुम्हाला करणं भाग आहे. मग तुम्ही कोणतंही करा, तो त्या बाबतीमध्ये मी काहीच म्हणत नाहीये. ते डिसिजन एंटायरली तुमचं आहे. फक्त एवढं आहे की त्या डिसिजनचे लॉंग टर्म इम्पॅक्ट खूप क्लिअर कट फॉर्मॅटमध्ये असतील. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेले किस्से आहेत की ज्या ठिकाणी कॅन्डिडेट्सनी कधी कधी कोणकोणत्या गोष्टी चूज केलेल्या आहेत, त्याच्या बेसिसवर त्यांच्या सर्व गोष्टी डिसाईड झाल्यात पुढच्या. आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही कशा फॉर्मॅटमध्ये स्वतःला या सगळ्या प्रोसेसमध्ये इंटरलिंक करतायत. आणि ही सगळी जी प्रोसेस आहे ना, ही फक्त एवढ्याच काळाची आहे बरं का. पुन्हा नंतर हा वेळ येणार नाहीये. एकदा हे झालं, एकदा हा टाइम निघून गेला की त्याच्यानंतर पुन्हा येत नसतो. रिपीट जरी म्हणलात तुम्ही की नाही मी पुढच्या वर्षी पण परीक्षा देईल, पण कशाला द्यायची? मी म्हणतो एकाच याच्यामध्ये व्यवस्थित काम करा, 100% स्वतः या प्रिपरेशनला द्या, क्लिअर व्हा, पुढे निघा आणि त्याच्यानंतर मूव्ह टू हायर माउंटन ना.
आयुष्यभर किंवा 5 वर्ष ते पंचवार्षिक योजना करून एकच माउंटन चढण्याचा अर्थ नाही आहे बघा, ही गोष्ट लक्षात घ्या. जस्ट चेंज युअर माउंटन आफ्टर वन क्लाइम्बिंग. असं नाही की इथं गेलं बस पाय पडून आले निघाले बाजूला, असं नका करू. दुरून दर्शन घेऊ नका. जे आहे ना व्यवस्थितरित्या फॉर्मॅटमध्ये काम करा, ऑटोमॅटिकली गोष्टी नीट होऊन जातील. क्लिअर आहे आतापर्यंत? आता तुमची जी स्ट्रॅटेजी असेल पुढच्या वर्षीची म्हणजे या येणाऱ्या वर्षाची, त्या फॉर्मॅटवर थोडंसं बोलूया. ज्यावेळेस तुम्ही काम करतात मला एक सांगा, तुमच्यातले किती लोक आहेत की जे पुढच्या वर्षीचा अटेम्प्ट देणार आहेत 2026चा? जरा हातवर करून सांगा बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. 27चा किती देतात? 26ला इलिजिबल किती लोक असणार आहेत पण अटेम्प्ट देत नाहीये? इलिजिबल आहे पण अटेम्प्ट देत नाहीये. 1. ओके. आता रिझन सांग. मग याचा अर्थ तुला स्वतःवर भरोसा नाही का माझ्यावर नाही? माझी पण होती. हा अजून ठीक आहे. ओके. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस येत आहेत जर तुम्ही इलिजिबल आहात तर तुम्ही एक्झाम देणार आहात हे स्वतःला सांगा. मी हेच म्हणतोय, हा माइंडसेट ठेवा सगळ्यात आधी. जो तुमचा माइंडसेट आहे ना, जे सेल्फ बोललो ना मी तुम्हाला, माइंडसेट आणि जे तुमचं सेल्फ आहे या सेल्फमध्ये हा माइंडसेट येतोय. आधी स्वतःला तर सांगा की मी होतोय पुढच्या वर्षी क्लिअर. काय व्हायचं ते बघूत ना. इंग्रजी वीक आहे म्हणून मी माझ्या आयुष्यातलं 1 वर्ष एक्स्ट्रा द्यायला तयार आहे. लक्षात येत आहे का? माझ्या आयुष्यातलं 1 वर्ष मी प्रिपरेशनला एक्स्ट्रा देईल आणि त्यानंतर पुन्हा ते जी एक्झामची प्रोसेस आहे 9 महिन्याची ती पण मी ऍड करेल. म्हणजे मी स्वतःला 2 वर्ष मागे ढकलतोय जस्ट बिकॉज माझं इंग्लिश वीक आहे. इन्स्टेड ऑफ दॅट ह्या एका वर्षामध्येच मी माझी इंग्लिश का नाही सुधारू शकत? या एकाच वर्षामध्ये मी माझ्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट का नाही करू शकत? मग एवढे जे लोक आहेत, आता इथं सगळे मेंटर्स बसलेले होते, टीचर्स बसलेले होते, मी स्वतः आहे, मग आम्ही सगळे लोक कशाला आहोत? तुम्ही माझ्याकडे येण्याचं कारण काय? कारण तुमच्या एकट्याच्यानी होणार नव्हतं म्हणूनच तुम्ही माझ्याकडे आलायत ना. ही गोष्ट तर क्लिअर आहे. ओके. आता ही गोष्ट जर तुम्ही इगोवर घेत नसाल तर बरं आहे. जर समजा तुम्ही इगोवर घेता, नाही नाही माझ्याच्यानी एकट्याच्यानी होत आहे, मी बघूच आलो तुमच्याकडे, असं नसतंय. लक्षात घ्या तुम्ही ही. आणि तुम्ही जर समजा इथपर्यंत येत आहात तर इथं आल्याच्या नंतर तुम्हाला पास करायची जबाबदारी इन्स्टिट्यूटची आहे. इन्स्टिट्यूट तुम्हाला सांगेल त्या गोष्टी तुम्ही करा. ज्यांनी केल्या ते पास झाले, ज्यांनी नाही केल्या ते नाही झाले. ही गोष्ट इतकी सिंपल आहे. स्वतःचा माइंडसेट आधी क्लिअर ठेवा की मी जर इलिजिबल आहे एखादी गोष्ट करण्यासाठी तर मी ती का करू नये? त्यातल्या त्यात त्या प्रोग्रेसनी, म्हणजे त्या सगळी जी काही प्रोग्रेस होणार आहे तुमची त्या पिरियडमध्ये, त्या सगळ्या प्रोग्रेसनी तुम्हालाच फायदा आहे. अंडरस्टूड. आणि हे जर कुणी मला म्हणत असेल की नाही रिअलिस्टिक डिसिजन घेऊ आणि 2 वर्ष अभ्यास करू, हे रिअलिस्टिकच आहे. जे मी तुम्हाला सांगितलंय ना इथलचं, ह्या गोष्टी मी केलेल्या आहेत, त्याच्यामुळेच ह्या गोष्टींवर आतापर्यंत मूर्त स्वरूप आलंय ना. कितीतरी पोरं असे आहेत आता जे पोरं मेन्स देतात, ते पोरं माझ्याकडे, तू तरी म्हणायला 1 वर्षाचं, ते पोरं माझ्याकडे 6-6 महिने आधी आलेत आणि त्यांची पीपी होतीये क्लिअर. काही प्रॉब्लेम नाही त्यांना करण्यामध्ये. सिनारिओ काय? तुम्ही स्वतःचा माइंडसेट आधी तसा ठेवा की ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पुढे जायचंय. ही गोष्ट आधी एकदम क्लिअर ठेवा बघा डोक्यामध्ये. असा बिलकुल विचार करू नका की तुम्ही कोणत्याही ठिकाणी इतरांपेक्षा कमी आहात, किंवा फॉर दॅट मॅटर जो दिल्लीमध्ये बसून करणारा विद्यार्थी आहे तो विद्यार्थी माझ्यापेक्षा बेटरच करतोय. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, मी तुम्हाला स्वतः स्वखर्चाने पुढचे ज्यावेळेस तुमचं मेन्सचं सगळं संपल डिसेंबरमध्ये, स्वखर्चाने थंडीच्या दिवसात दिल्लीला घेऊन जातो. दिल्लीतला कोणताही मुलगा ज्यांनी मेन्स दिलेली असेल ऑलरेडी, त्या मुलाला तुम्ही पिक करायचं, त्या मुलाला समोर बसवायचं आणि म्हणायचं सर ह्या मुलाचा आणि माझं तुम्ही आमच्या दोघांना पेपर द्या, आम्ही दोघेही जण लिहितो आणि त्याच्यानंतर तुम्हीच इव्हॅल्युएट करा कोणी चांगला लिहिलं. आणि अजून एक त्याच्याच टीचरला सांगू की भाऊ तू तुझ्या पोराचं इव्हॅल्युएट कर, मी माझ्या पोराचं करतो. आणि जर समजा तुमचा पेपर त्याच्यापेक्षा चांगला नसेल, तुम्ही त्या दिवशी इन्स्टिट्यूट सोडून जा, काही हरकत नाही. आता याच्याहून जास्त ओपनली कोणत्या फॉर्मॅटमध्ये बोलू मी तुम्ही सांगा की जेणेकरून तुम्हालाही समजेल. क्लिअर आहे? आणि दिल्लीच म्हणून नाही, तुम्ही लखनौ घ्या, तुम्ही बँगलोर घ्या, तुम्ही पुणे घ्या, तुम्ही कोणतं घ्यायचं घ्या, तुम्ही फ्रान्सची एक्झाम घ्या जी की सगळ्यात अवघड कन्सिडर केल्या जाते. त्यांची पॅरामीटर्स आणि तुमचे पॅरामीटर्स बघा, तुमचे त्यांच्यापेक्षा बेटरच असणार आहे याची गॅरंटी मी घेतो. फक्त आता सर म्हणलेच बेटर आहे म्हणून मी घरात बसून राहणार आहे असं म्हणू नका. इथं येऊन तुम्हाला ती मेहनत करणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त तुमची स्ट्रॅटेजी असेल त्या फॉर्मॅटमध्ये आपण बोलतोय. सध्याला जून चालू आहे, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या वर्षाचं एकदा बघून घेऊ. जून, जुलै, ऑगस्ट तुमचे बेसिक्स
याचे क्लासेसही चालतील. त्यानंतर तुमचे याच्या मेन्सची जी नोट मेकिंग आहे, मेन्सची पण नोट मेकिंग सायमल्टेनियस चालेल. ओके. आणि ह्या दोन्हीच्या बेसिसवर तुमच्या टेस्ट पण होतील. या टेस्टचं प्रमाण थोडंसं कमी ठेवणार आहे मी जे नॉर्मली टेस्ट घेतो, मी दर 3 दिवसाला वगैरे टेस्ट घेऊन टाकतो. पण या वेळेला ज्यावेळेस तुमची एकदम सुरुवात आहे, तुमचे बेसिक्स बिल्डिंगवर सगळ्यात जास्त लक्ष असेल. मग या क्लासेस आणि याचे मेन्सच्या ज्या नोट्स आहेत या सगळ्या इथं क्रिएट होऊन जातील. ठीक आहे. यानंतर याची जी डिस्कशन्स वगैरे ते प्रीच्या वेळेस होतात, हे झाले तुमचे 3 महिने. सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या पिरियडमध्ये तुमचं टेस्ट मोड असणार आहे. फक्त आणि फक्त टेस्ट असतील इथं मी काही जास्त तुम्हाला अननेसेसरी बर्डन देणार नाहीये. तुमच्याकडे नोट्स तयार झालेल्या आहेत, तुम्ही आता तुमच्या नोट्स घ्या, रिवाईज करा मल्टिपल टाइम, आणि त्या नोट्सच्या बेसिसवर तुमच्या कंटिन्यू बेसिसला टेस्ट राहतील दर 3 दिवसामध्ये. आणि ही जी मेन्सची टेस्ट सिरीज पोरं लिहित आहेत, मेन्सची टेस्ट सिरीज अशी आहे की जी UPSCचा जो फॉर्मॅट असतो ना, की ज्याच्यामध्ये पहिला एसे असतो, दुसऱ्या दिवशी GS1 सकाळी असतो, GS2 दुपारी असतो, तिसऱ्या दिवशी GS3 सकाळी असतो आणि GS4 दुपारी असतो. एका दिवसामध्ये 2-2 पेपर्स होऊन जातात. असे 3 दिवसाचे असतात, 3 दिवसामध्ये 5 पेपर होतात. ओके. तर तो फॉर्मॅट जो असेल तो इथं चालेल तुमचा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये. ओके. 3 महिन्यामध्ये तुमच्या मेन्सचं सगळं ऑल ओव्हर प्रिपेअर होऊन जातं, तुम्ही त्याची काळजी करू नका. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये तुम्ही डायरेक्टली प्रिलिममध्ये शिफ्ट होताल. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे मध्ये तुमची 24 मेला एक्झाम आहे. मार्च एंड पर्यंत तुमचं प्रीचं जेवढं काही सिलेबस आहे, आता समजा इथून नोव्हेंबर, डिसेंबर आणि जॅन या 3 महिन्यापर्यंत तुमच्या ज्या प्रिलिमच्या ज्या नोट आहे, नोट मेकिंग, या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन जातील. इन बिटवीन तुमच्या टेस्ट देखील राहतील. डोंट वरी अबाउट इट. प्रिलिमच्या टेस्ट जास्त नंबर्समध्ये असतात. रिझन हे असतं की तुमच्या ऑलरेडी या मेन्सच्याही झालेल्या आहेत नोट्स, आणि अलॉंग विथ दॅट तुम्हाला त्याचा सेन्स आलेला असतो आता, त्यामुळे थोडंसं क्विक असतं ते. प्रिलिमचं पूर्णतः सगळं मी माझ्याकडे ठेवलेलं असतं, म्हणजे ज्या नोट मेकिंग वगैरे असतात त्या स्वतः मी डिक्टेट करून देतो. तुम्हाला विचारायचं असेल तर सिनियर्सला विचारून घ्या. ॲज इट इज नोट्समधनं जसेच्या तसे वाक्य UPSC मध्ये आलेले आहेत, ॲज इट इज, काहीही फरक नाहीये. आणि थोडे नाही आहे, दणकट येतात एकदम, फार 40-45 असे क्वेश्चन्स बेअर मिनिमम रिफ्लेक्ट होतात तुमच्या क्लास नोटमधनं. ओके. या मी हँड रिटनच देत असतो. तुम्ही जर मला म्हणलात नाही मला प्रिंटेडमध्ये पाहिजे, तर ते आधी हाताने लिहून घ्यायचे माझ्याकडे, घरी जाऊन टाईप करत बसायचे. ठीक आहे. मी तुम्हाला हातानेच लिहून देईल, ही गोष्ट क्लिअर ठेवा. UPSC एक्झाम हाताने लिहायची. ओके. क्लिअर आहे. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च या ठिकाणी टेस्ट, फक्त टेस्ट आणि रिव्हिजन. मग तुमचे जे ग्रुप डिस्कशन्स वगैरे असतील या सगळ्या गोष्टी इथं होऊन जातील टेस्ट आणि रिव्हिजनमध्ये. एप्रिलचा अख्खा महिना आणि मेचा अख्खा महिना तुम्हाला फक्त आणि फक्त रिव्हिजनच असेल, दुसरं तिसरं काहीही नसेल. तुम्हाला जे काही काम करायचंय ते काम तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये करून घ्यायचं बस. बाकी या व्यतिरिक्त काही करायची गरज नाहीये. हे सगळं करायचं. हे जे मी मेन्स बोलतोय इथलचं, या ठिकाणी ऑप्शन देखील इन्क्लुडेड आहेत, जे तुमचं ऑप्शनल आहे. आता तुमचा ऑप्शनल ऑन एन ॲव्हरेज जून, म्हणजे मी तुम्हाला 20-25 जूनच्या आसपास वगैरे, 20 जूनच्या आसपास वगैरे मी तुम्हाला सांगेल की कोणत्या फॉर्मॅटमध्ये ऑप्शन तुम्ही घेऊ शकतात. आता जो कोणता ऑप्शनल सब्जेक्ट आहे तुमचा ते आपण डिसाईड करू. जे एकदम नवीन विद्यार्थी आहेत ते, ज्यांचं ऑलरेडी झालेलं आहे त्यांना मी ऑलरेडी सांगितलंय की काय करायचं. ठीक आहे. क्लिअर आहे आतापर्यंत. अशा फॉर्मॅटमध्ये हे सगळं चालेल. एप्रिलच्या म्हणजे मार्च एंड पर्यंत, पर्टिक्युलर 31 मार्च पर्यंत ऑन अन ॲव्हरेज तुमचं सगळं शेड्यूल जे आहे ते कम्प्लीट झालेलं असेल. एप्रिल आणि मे हे जे तुमचे 50 दिवस 54 दिवस तुम्हाला भेटत आहेत, फक्त आणि फक्त रिव्हिजनच करायचं आहे. ओके. आता हा झाला आपला जो पॅटर्न असतो तो. आता तुमचे काही मित्रमैत्रिणी असणार आहेत की जे मित्रमैत्रिणी पुण्याला किंवा दिल्लीला गेले असणार आहेत. ओके. हे तुम्ही विचारून घ्यायचं, फोन करून विचारायचं. ते मुलं जे आत्ता गेलेले आहेत ना, त्यांचे क्लासेस चालतात मार्च पर्यंत पुढचे, हे विचारून घ्यायचं तुम्ही. कधी आता जेवढे मागच्या वर्षी गेलेले मी तुम्हाला सांगून देईल स्वतः, त्यांचे क्लासेस मार्च पर्यंत चालतील. ओके. आणि नंतर मार्चच्या नंतर ते पोरं विचार करतात की टेस्ट देऊ, हे करू ते करू. बाय द टाइम तुमच्या ऑलरेडी मेन्सच्या टेस्टही झालेल्या असतात कम्प्लीट होऊन, आणि त्यानंतर प्रीच्या टेस्ट पण झालेल्या असतात, तुमचं रिव्हिजनही झालेलं असतं, आणि तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अख्खे 2 महिने फक्त रिव्हिजनला भेटतं. माझं जे काम आहे, माझं काम तुमचं आणि तुमचं सक्सेस या 2 मधला गॅप कमी करण्याचं आहे. ही गोष्ट आधी लक्षात ठेवा. जर एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की पोरांनो ही गोष्ट आपण केली पाहिजे, तर त्याचं काही ना काहीतरी रिझन असेल, त्याच्या बेसिसवर मी सांगतोय.
हा, मी तुमचं मत 100% समोर ज्यावेळेस आपण बसूत 1 on 1 त्यावेळेस मी तुमचं मत 100% घेईल की सर मला असं वाटतं की या फॉर्मॅटमध्ये केलं पाहिजे. जे तुम्हाला वाटत असेल तुम्ही मला तिथं सांगा. पण एक गोष्ट क्लिअर ठेवायची की ज्या कोणत्या गोष्टी आपण चर्चा त्या ठिकाणी करू, जे त्याचा निष्कर्ष निघल तो निष्कर्ष तुम्ही फॉलो केला पाहिजे. ओके, कारण ते चर्चेअंती निघालेलं डिसिजन आहे. जर ते डिसिजन निघाले तुम्ही पुन्हा नंतर भलतंच काहीतरी करायला तर ते वर्कआउट होणार नाही. तुम्ही मला पुढच्या वर्षी पुन्हा याच खुर्च्यांवर दिसताल, ते वर्कआउट होत नसतं. ठीक आहे. जर समजा तुम्हाला एखादा इथून ओपिनियन येत आहे, त्या ओपिनियनवर विचार करा. मी हे म्हणत नाही की ब्लाइंडली फॉलो करा. तुम्ही विचार करा त्या गोष्टीवर, त्याच्यावर तुमचे जे काउंटर आर्ग्युमेंट्स असतील ते माझ्या समोर ठेवा आणि त्यानंतर जो चर्चेअंती जो निर्णय निघेल तो निर्णय मात्र फॉलो करा. ही गोष्ट आधी क्लिअर ठेवली पाहिजे. तुम्ही मनाने काहीतरी भानगडी करायला जाऊ नका प्लीज. पुन्हा एकदा सांगतोय, पोरांची एक चूक झाली होती. आता जे मागच्या वर्षी ज्या पोरांनी एक्झाम दिली होती, ज्या क्लास नोट्स होत्या ना, क्लास नोट्स आपण दिलेल्या, क्लास नोट सोडून पोरांनी सगळं वाचलं. म्हणजे क्लास नोट माझ्या एकदम क्रिस्प असतात, खूप झालं 50 पेजेसच्या नोट्स असतात क्लासमधले, त्या सोडून पोरांनी मग हे घे, इकडचे क्लासचं मटेरियल घे, त्या क्लासचं मटेरियल, दिसायला बरं दिसतं ना ते मटेरियल, आणि खूप बल्की असतं, प्रॉपर असतं, 100-100 पेजेसचं मटेरियल असतं ते. तर नाही मग हे वाचते ते वाचते, असं करत करत या फॉर्मॅटमध्ये झालं काय, ऐन वेळेला काहीच नाही आठवलं. आणि तुम्ही मला सांगा, 50 पेजेस वाचणं आणि रिटेन करणं सोपं आहे, जे हँड रिटन, का 100 प्रिंटेड पेजेस करणं आणि वाचणं आणि रिटेन करणं सोपं आहे? मग जे सोपं आहे त्या फॉर्मॅटवर काम करा, तुमचा रिझल्ट येतो. तुम्हाला फक्त ब्लाइंडली त्या गोष्टी फॉलो करायला सांगत नाहीये मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही जे सांगतोय मी त्याच्यावर एकदा विचार करा, तुम्ही काउंटर आर्ग्युमेंट करा, निर्णय काढा आणि तो निर्णय पुन्हा त्याच्यानंतर त्याच्यावर कंटिन्यू करा. पण हा विचार नका करू की आता माझं असं झालंय, माझा मित्र किंवा माझी मैत्रीण दिल्लीला गेली, त्यांच्या क्लासमध्ये हे सांगितलंय म्हणून मी ते इथं करणार. दिल्लीची हवा आणि लातूरची हवा याच्यात खूप फरक आहे. त्या दोन्हीमध्ये एकत्रीकरण येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. मी कोणताही फॉर्मॅट, आता समजा जी मुलं आपली दिल्लीवरून जाऊन आलेत ते पोरं सांगू शकतील तुम्हाला, मी कोणताही फॉर्मॅट दिल्लीचा उचललेला नाहीये. ह्या सगळं पूर्णतः तुमचा स्वतःचा फॉर्मॅट आहे, जो की प्रिपरेशनमध्ये तयार झालेला आहे. मी कोणतीही गोष्ट ॲज इट इज ब्लाइंडली फॉलो करत नाही. तुमचा इथलचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट, माझा जो एक्सपिरियन्स राहिलेला आहे इतक्या वर्षांचा, माझ्या ज्या गोष्टी चुकलेल्या आहेत त्या गोष्टी कटआउट करून ज्या गोष्टी सक्सेसफुली रन झाल्यात त्याच्या बेसिसवर हे सगळं तयार झालेलं आहे. त्यामुळे इथं ज्यावेळेस तुम्ही येताल, ज्यावेळेस मध्ये एंटर करताल, टीचर्स असतील, तुमचे इव्हॅल्युएटर्स असतील, तुमचे मेंटर्स असतील, अगदी लिटरली ट्रस्ट करा त्या लोकांवर की हे सांगतायत ते काही ना काहीतरी बरोबरच सांगतात. टीचर्स, आता समजा सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं, सरांचे काही विद्यार्थी राहिलेले आहेत, तुम्ही स्वतः सांगताल की त्या फॉर्मॅटमधलं तिकडचं टीचिंग आणि इकडचं टीचिंग याच्यात किती जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे इतका फरक पडतो. रिझन काय असतं, इथं फक्त स्टुडंट्सचं ट्रेनिंग नसतं होत, इथं टीचर्सचं आणि मेंटर्सचं पण ट्रेनिंग होत असतं. त्यामुळे जसा मी तुमचा मेंटर असणार आहे तसा मी त्यांचाही मेंटर राहिलेलो आहे. ही गोष्ट आधी डोक्यामध्ये क्लिअर करा. मी आजही त्या लोकांचा मेंटर आहे, त्यांच्या कोणत्या गोष्टी चुकतायत काय नाही या फॉर्मॅटमध्ये, तिथून ते एव्होल्युशनची प्रोसेस आहे आणि त्या एव्होल्युशनच्या बेसिसवर, एक्सपिरियन्सच्या बेसिसवर या सर्व गोष्टी चालणार आहेत. क्लिअर आहे आतापर्यंत? आता तुमच्यातल्या लोकांकडून मला काही प्रश्न पाहिजे, उत्तर पाहिजेत. किती तुमच्यापैकी किती लोक आहेत की जे स्वतःसाठी इथं आलेले आहेत? काका, मामा, आई, भाऊ, बहीण एवढे सगळे म्हणतायत म्हणून आलेले नाहीयेत. स्वतःसाठी आलोय किंवा आले की नाही मला स्वतःला क्लिअर करायचं. ओके, बरोबर आहे. जरा उंच हात वर करा. हा, ओके. हेच पहिल्यांदा करायचं होतं. जे दुसऱ्यांदा सांगावं लागलं ना उंच हात वर करा म्हणून, हेच पहिल्यांदा करायचं होतं. पहिल्यांदाच 100% द्या ना. मग वाय यू आर वेटिंग फॉर द सेकंड टाइम? If you are raising your hand, give it your 100% and just raise it like this. It's okay. This is your hand and your hand is going to go up. So why you are waiting that someone will tell you की नाही हा थोडंसं अजून उंच करा? You got my point. ही आयडिओलॉजी इथं पाहिजे या फील्डमध्ये. पहिला ब्लो आहे, पहिल्या ब्लोमध्ये स्वतःचा 100% देणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच पुढे बाकी काय होईल ते बघूत आपण. ज्यावेळेस तुम्ही हे करताल ना, तुमचा रिझल्ट 100% येतो बघा. या व्यतिरिक्त दुसरं काहीही करायची गरज नाही आहे. तुम्हाला इथं जे बुक सांगितले जातील तेवढेच बुक वाचा. NCERT 32 NCERT UPSCला महत्वाचे आहेत. किती? 32. ओके, त्यातले तुम्ही किती वाचणार आहेत? 12. बस, त्याच्या व्यतिरिक्त काहीही वाचायची गरज नाही आहे. तुम्हाला वर्षभरामध्ये फक्त 12 NCERTs वाचायचे, कदाचित त्याच्याहूनही कमी होऊ शकतात, हेही तुम्हाला सांगतोय. ओके,
त्या 12 NCERTs, त्यानंतर तुमच्या ज्या हँड रिटन नोट्स आहेत त्या हँड रिटन नोट्स, अलॉंग विथ दॅट तुम्हाला जे काही इथून मटेरियल भेटेल PDF फॉर्मॅटमध्ये म्हणा, प्रिंटेडमध्ये म्हणा, ते मटेरियल खूप झालं. आणि मी या स्पष्ट मताचा आहे की तुमचं प्रिपरेशन हे तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला टीचर खराब भेटला म्हणून तुमचा तो सब्जेक्ट खराब आहे, ही जर आयडिओलॉजी तुमची असेल तर तुम्ही बालवाडीच्या वर्गात बसलेला आहात असं मी अज्युम करेल. सब्जेक्ट तुम्हाला अवघड जातोय ना, तुम्ही मेंटर्सला शोधा, काय हरकत नाही. मेंटर्सला विचारा, शोधायची गरज नाही. प्रॅक्टिकली आपल्याकडे तर मेंटर्सही चांगले, त्यांना जाऊन विचारा की हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही माझ्याकडे डायरेक्ट या की मला हा कॉन्सेप्ट समजत नाहीये, आणि त्याच्यानंतर वी विल मूव्ह फॉरवर्ड. जी पहिली बॅच होती ना माझी, पहिल्या बॅचला तर एकही टीचर नव्हता, मी एकटाच होतो. मी एकट्यानेच सगळ्या गोष्टी करायचो. म्हणजे मीच पेपर सेट करायचो, मीच त्याच्यानंतर ते पेपर आणायचो झेरॉक्स करून, तेच मी इव्हॅल्युएट करायचो, ते पोरं लिहायचे तेच मी इव्हॅल्युएट करायचो. पोरांना सब्जेक्टही मी शिकवायचो, नोट्स देखील मीच द्यायचो. रिझन याचं काय आहे की तुम्ही मला अगदी स्क्रॅच पासून ते अपपर्यंत तुम्ही मला कुठेही प्लेस करू शकता. ही अडचण आहे, मी त्या गोष्टीवर बरोबर सोल्युशन तुम्हाला देऊन देईल. आता देवाच्या दयेनं आपल्याकडे एक चांगली टीम आहे, त्या टीमचा व्यवस्थितरित्या वापर करा. आणि तुम्हाला जर वाटत असेल की हाच फॉर्मॅट भारताभरामध्ये तुम्ही कोणताही क्लास लावला तर त्या ठिकाणी चालतो, तर एकदा जाऊन स्वतः अनुभव घ्या. आपण पुढच्या वर्षी पुन्हा भेटू, काही हरकत नाही. परंतु हा फॉर्मॅट कुठेही चलत नाही. एवढे अप्रोचेबल लोक कुठेही नसतात. स्वतःहून येऊन बोलणं, स्वतःहून येऊन विचारणं. तुम्हाला जर समजा मेसेज येतोय माझ्या साईडनं किंवा तुमच्या मेंटर्सच्या साईडनं की तुमचा रिपोर्ट नाहीये, तर त्याच्यावर हा विचार करू नका की त्या मेंटरने मलाच का मेसेज केला, बाकीचे नाही आहेत का, बाकीचे काय आहेत का नाहीये, ते मेंटर आणि तो बघून घेईल. तुम्हाला मेसेज आला याचा अर्थ तुमचं काहीतरी चुकायले म्हणून आला असेल, आणि त्या मेंटरला वाटतंय की तुमचं भलं व्हावं म्हणून त्या व्यक्तीनं स्वतःच्या हाताने टाईप करून स्वतःचे कष्ट घेऊन तुम्हाला मेसेज केलाय. लक्षात येतंय का? ते लोक तुमच्या भल्यासाठी आहेत. ही गोष्ट आधी डोक्यामध्ये क्लिअर ठेवा. आणि एकमेकांना ट्रिमेंडस लेवलला रिस्पेक्ट करा. या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही एंटर करतायत, हा जो ग्रुप असतो ना, हा ग्रुप आयुष्यभर लक्षात राहतो बरं का. माझ्या प्रिपरेशन मधला माझा जो पिअर ग्रुप होता तो माझा आजही सगळ्यात चांगल्या ग्रुप्स पैकी एक आहे. रिझन, आम्ही एकमेकांना त्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये कंटिन्यू साथ दिलेली आहे. आम्ही एकमेकांना वल्नरेबल पिरियडमध्ये बघितलेलं आहे. कोण एखादा व्यक्ती असेल की जो जर समजा त्या दिवशी लो फील करतोय, त्याचा एखाद्या टेस्टमध्ये मार्क नाही आले, तर दुसऱ्या मित्राने जाऊन त्याच्या गळ्यावर हात टाकल्यावर काय झालं बोल एकदा बस, मग त्याच्यावरती डिस्कशन झालंय की काय करता येईल काय नाही, असे इव्होल्युशन झालेले आहेत. आणि सेम गोष्ट तुमची देखील इथं होणार आहे पुढच्या या येणाऱ्या वर्षामध्ये. त्याच्यामुळं इथे आल्याच्या नंतर उगाच शाळेतल्या किंवा कॉलेज सारखं भांडत बसू नका. यांनी मला हेच म्हणलं, त्यांनी मला हेच म्हणलं. इथं कोणीही गॉसिप्स करत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. दिस इज नॉट अ कॉलेज कट्टा, दिस इज अ सिरियस UPSC लाईक इन्स्टिट्यूशन, ज्या ठिकाणी सगळे विद्यार्थी येतात. सगळ्यांना UPSCचं प्रिपरेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर दे वॉन्ट टू प्रूव्ह समथिंग. त्यामुळं समोरच्याचा रिस्पेक्ट करणं आणि आपण स्वतः रिस्पेक्ट करणं, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यावेळेस या गोष्टी पुढे जाणार आहेत. ज्यावेळेस तुम्ही इथे येताल, मध्ये बसताल, बिलकुल क्या रे, क्या कर रहा रे, क्या चल रहा है रे, हे असले प्रकार नाही झाले पाहिजे. दिस इज नॉट अ कॉफी शॉप. जस्ट मेक दिस थिंग व्हेरी क्लिअर. तुम्हाला जर समजा तुमचे मेंटर्स असतील, तुमचे टीचर असेल, जर ते तुम्हाला म्हणतायत, एखाद्या जर समजा कॅज्युअली एखादी गोष्ट विचारतायत, तर ती गोष्ट तेवढ्या क्षणापुरती आहे, ही गोष्ट आधी डोक्यामध्ये क्लिअर ठेवा. माझ्या मेंटरने असं, आता फॉर एक्झाम्पल पोरांमध्ये चालतं, माझे मेंटर जर मला चहाला घेऊन गेले पुढं, तर आता दररोज मेंटरने मला चहालाच घेऊन जावं सोबत आणि त्याच्या मित्रांसोबत मलाही बसवावं, ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्या दिवशी घेऊन गेले कारण मेंटरला असं वाटलं की तुम्हाला सोबत नेणं, तुमच्यासोबत टाइम स्पेंड करणं गरजेचं आहे, म्हणून त्यांनी तुमच्यासोबत टाइम स्पेंड केलाय. याचा अर्थ दुसऱ्या दिवशी त्यांनी घेऊन जावं आणि त्यांनी चहा पाजावं ही अपेक्षा करू नका. असं नसतं होत. जो तुमच्या बाबतीत डिसिजन घेतला जाईल तुमच्या मेंटर्सकडून, टीचर्सकडून, माझ्याकडून, ते तुम्हाला त्या क्षणाला महत्वाचं आहे हे डोक्यात ठेवून घेतलेलं जाणार आहे. आणि इथे ज्यावेळेस तुम्ही या 4th फ्लोअरवर येतात, इथलचे डिकोरम पाळणं खूप जास्त गरजेचं आहे. हे रूल्स अँड रेग्युलेशन्स नाही सांगत आहे, हे बेसिक सिव्हिल सेन्स आहे आणि जो तुमच्यामध्ये असावा अशी अपेक्षा आहे. तुम्ही खूप यंग आहात, काही मुलं सध्याला काही एकदम कॉलेजमध्ये वगैरेच आहात, पण ह्या गोष्टी तुमच्यामध्ये आत्तापासून इम्बाईब होणं गरजेचं आहे. तुम्ही आणि बाकीचे लोक याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. ही गोष्ट डे 1ला आत्ता लक्षात ठेवा. यू गाईज आर प्रिपेअरिंग फॉर द हायेस्ट एक्झाम इन टू होल इंडिया. You guys are preparing for the highest post into the whole India. If you are getting into service by 21 or 22, by the time you retire, you are going to be the Chief Secretary of Government of India. Remember this thing very clearly. आता इमॅजिन करा, भारत चालवणारा जो भारताचा सेक्रेटरी आहे, तो जर असा चहा पीत फिरत असला इकडे तिकडं, तर काय वाटेल तुम्हाला?
लक्षात येतंय का? यू गाईज आर ऑलरेडी देअर, यू गाईज आर ऑलरेडी ऑन द चेअर. आणि हा माइंडसेट हे तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं दिसलं पाहिजे. कॅज्युअल बॉडी लँग्वेज जमत नसते या फील्डमध्ये. इंटरव्ह्यूमध्ये एका सेकंदात लक्षात येऊन जातं की व्यक्तीची ही कॅज्युअल लँग्वेज आहे एकदम. आणि आता मी UPSCची तयारी करतोय म्हणजे किंवा करते म्हणजे मला आता 2 शिंग फुटलेत आणि मी बाकीच्यांना काहीच भाव देणार नाही, असले प्रकार करू नका. ते पण माणसं आहे. मी जे पहिल्यांदा सांगितलं ह्युमिलिटीवर जे मी बोललेलो इथं लिहिलं होतं गेलं ते ह्युमिलिटीवर जे मी बोललेलो आहे, तुमच्यामध्ये नम्रता असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. जेवढं ज्ञान वाढतं तेवढी नम्रता वाढली पाहिजे. जेवढी नम्रता वाढेल तेवढं तुमच्या आसपास चांगल्या लोकांची भरती होईल. ही गोष्ट आधी डोक्यामध्ये क्लिअर ठेवा. तुमच्यात जर नम्रता नसेल तर तुम्हाला चांगले लोक चांगले ओपिनियन्स देत नाहीत. आणि या ठिकाणी तुम्हाला क्रिटिसिझम सगळ्यात जास्त भेटणार आहे. सो एम्ब्रेस दॅट क्रिटिसिझम. क्रिटिसिझम म्हणजे काय असतं की नाही तुझं हे चुकायलंय, तू या फॉर्मॅटमध्ये काम कर. ते इगोवर घेऊ नका की मलाच कसं सांगितलं. तुला सांगितलं म्हणजे तू नशीबवान आहे. कित्येक लोकांना सांगणारी लोक भेटत नाहीत. मला 5 वर्ष भेटलं नव्हतं, कोणीच भेटलं नव्हतं की नेमकं काय काय करायला पाहिजे काय नाही. 5 वर्ष आयुष्यातले निघून गेले. टीचर झालोय याचा अर्थ ॲज अ स्टुडंट आय हॅव फेल्ड मिझरेबली अँड दॅट इज अ मेजर रिझन आय एम अ टीचर. लक्षात येते ही गोष्ट. ती गोष्ट तुमच्या केसमध्ये नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला जर एखादं क्रिटिसिझम येत आहे तर ते क्रिटिसिझम एम्ब्रेस करा, ती गोष्ट इम्प्लिमेंट करा या गोष्टीमध्ये की नाही मला हे काम करायचंय. मला हे काम जर समजा त्यांनी सांगितलं की माझं चुकतंय तर एकदा विचार तर करा. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, ब्लाइंडली नका घेऊ की हे म्हणतात माझं चुकलंय तर माझं चुकलंय. एकदा विचार करा त्या गोष्टीवर की हां ठीक आहे मग असं म्हणणं मग खरंच ते होतंय का. आणि देन यू कॅन डिसाइड अपॉन युअर सेल्फ, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. अँड नो वन विल टेल यू मोर दॅन 2 times. ऑलवेज रिमेंबर इन टू लाईफ. इन लाईफ ऑल्सो पीपल विल टेल यू 1 time, मॅक्स 2 time. त्याच्या व्यतिरिक्त तिसऱ्यांदा कोणी सांगायच्या भानगडीत पडणार नाहीये. ही गोष्ट आत्ता क्लिअर ठेवा तुमच्या मनामध्ये. ज्यावेळेस ही गोष्ट क्लिअर असेल तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत होते. क्लिअर आहे? आतापर्यंत जे काही मी बोललोय ही तुमची फिलॉसॉफी असणार आहे पूर्ण वर्षासाठी म्हणजे लाईफसाठीच कन्सिडर करा. हे लाईफमध्ये खूप महत्वाचं. मी पर्टिक्युलर जे इथे शिकवतो मी इथिक्स शिकवतो. इथिक्स हा खूप फिलॉसॉफिकल आणि अलॉंग विथ दॅट नॅचरल सब्जेक्ट आहे. त्यामुळे ते स्पेसिफिकली माझ्याकडेच असणार आहे. एसे इथिक्स या दोन्ही गोष्टी माझ्याकडे असतात. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी बाकीच्या त्या क्लासेसमध्ये वगैरे येऊनच जातील. तुम्हाला जे शेड्यूल भेटेल ते शेड्यूल टीचर स्पेसिफिक असतं. म्हणजे पांचाळ सरांचं शेड्यूल वेगळं असेल, माझं शेड्यूल वेगळं असेल. बऱ्याचदा हे जे डेट्स जे असतात ना त्या डेट्स या कोलॅट होतात, म्हणजे काय होतात क्लॅश होतात सॉरी. सो त्या डेट क्लॅश झाल्याच्या नंतर क्लासेसचे टायमिंग थोडेफार डिफर होत असतात. त्या गोष्टी जरा व्यवस्थित बघायच्या. तुम्हाला जे शेड्यूल भेटते व्यवस्थितरित्या डेट लक्षात ठेवायच्या. असं नाही झालं पाहिजे की म्हणजे हे तर व्हायलाच नाही पाहिजे. खरं यार UPSCचे पोर आहेत तुम्ही की आज माझा क्लास होता ना आज मी विसरलोच क्लासला जायचंय म्हणून. असले प्रकार करू नका. क्लिअर आहे? ओके. आता ज्यावेळेस तुम्ही काम करताल पुढे गेल्याच्या नंतर तुमच्या डोक्यामध्ये ही गोष्ट खूप क्लिअर पाहिजे. फर्स्ट थिंग फर्स्ट, आय हॅव टू बी हंबल. सेकंड थिंग, आय हॅव टू बी व्हेरी हार्ड वर्किंग. थर्ड थिंग, आय हॅव टू बी अ ग्रुप पर्सन. पियर ग्रुप जे काही तुम्हाला मदत आहे तुम्हाला ते करता आली पाहिजे. नेक्स्ट, तुम्ही कन्सिस्टंट पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि तुमचा जो सेल्फ आहे तुम्हाला सेल्फवर काम करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तुम्हाला खूप लो फील होणार आहे पुढे जाऊन. मी तुम्हाला ही गोष्ट आत्ताच सांगतोय. तुम्हाला प्रेशर फील होणार आहे आणि व्हायलाच पाहिजे. जो काम करतो त्यालाच प्रेशर फील होत असतं. रस्त्यावर आज साधा एक्झाम्पल विचार करा. एवढे सगळेजण तुम्ही इथं बसलेले आहात. लातूरची लोकसंख्या नाही म्हणलं तरी 5-6 लाख तर असेल ना, सहज असेल 5-6 लाख. त्यापैकी तुमच्या इच्छे जे पोरं आहेत ते 20,000 पोरं तर असतील. ट्युशन एरियात तर जास्त असतील पण 20,000 पोरं पकडा. 20,000 पैकी मोजून 20 पोरं या हॉलमध्ये बसलेले आहेत. यू आर ऑलरेडी अमंग्स द चोजन फ्यू. म्हणजे ही गोष्ट आधी लक्षात घ्या. मग आता तुम्हाला इथून पुढे जायचंय. आता इथून मागं नका फिरू. आणि इथून आता डिग्रेड नाही व्हायचं. आता स्वतःला डिग्रेड नाही करायचं की नाही ठीक आहे आता मी काय करतो आता UPSCची तयारी तर केली आहे पण आता मी ते मागं ती एक्सरे टेक्निशियनची बी भरती आहे त्याचा बी फॉर्म भरून घेतो. असले प्रकार करू नका. जर या ठिकाणी आला आहात ना, एकदा एम ठरवलंय तर स्वतःला द्या वेळ. स्वतःला ते 2 वर्ष द्या. जर नाहीच काही नाही झालं तर ऍटलिस्ट नॉलेज तर वाढेल. ज्या पद्धतीनं मी होतो, समजा मी जर 12वीचा मी आणि आजचा मी याच्यामध्ये जर बघायला गेलं जमीन आसमानचा फरक आहे. नॉलेज बेस्ड कंपोनंट खूप जास्त वाढलेला आहे. सेम गोज विथ युअर मेंटर्स अँड टीचर्स. ह्या एक्झाममध्ये तुमची पर्सनॅलिटी रिफॉर्म होते बघा. त्या पर्सनॅलिटीवर काम करा. आम्ही तुमच्याकडून ते काम करून घेऊ पण तुम्ही तिथं प्रेझेंट असणं गरजेचं. लक्षात आलं? हे यामध्ये जे काही मी बोललोय ह्यामध्ये काही अडचण आहे का आता मला सांगा. ओके, क्लिअर आहे? एक्स्ट्रा माझ्या साईडनं अजून एक, तुम्ही लातूरमध्ये राहतायत आणि कुणीतरी दिल्लीमध्ये राहतंय म्हणून तो चांगला आणि तुम्ही वाईट या गोष्टी बिलकुल नाही आहे. या आधी डोक्यामध्ये ठेवा.
मी तुम्हाला एक क्लिअर कट सांगितलं, साध्या उदाहरणाने सांगितलंय की डिसेंबरमध्ये तुम्ही म्हणाल त्या मुलासोबत मी तुमची काय म्हणतात टेस्ट घ्यायला तयार आहे. तुम्ही सिलेक्ट करा की सर हा मुलगा आहे, हा ऑलरेडी IPS आहे आणि ह्याने आन्सर्स लिहिलेले आहेत आणि तो IAS साठी प्रिपेअर करतोय, त्याचे आन्सर चेक करा आणि माझे आन्सर चेक करा, मी करून देतो. किंवा तुमचेच आन्सर घेऊन त्याच माणसाच्या टीचरकडे जातो, काय हरकत नाही, आणि ते व्यवस्थितरित्या करून द्या. माझं काहीच म्हणणं नाहीये. पण हे मनामध्ये ठेवू नका की इथं होत नाही. जर इथं झालं नसतं ना तर अरविंदही झालं नसतं. इथं जर झालं नसतं तर जे पुरं मेन्स देत आहेत ते मेन्सही देत नसले असते. इथं जर झालं नसतं तर मी इथं आलो नसतो. इथं आहे, या भागामध्ये या सर्व गोष्टी आहेत. फक्त एक जण पाहिजे होतं की जो इनिशिएटिव्ह घेईल. I am the person who took the initiative, who took the risk, and who has given his heart out for this whole entire preparation in the whole this area. एवढंच आहे. माझं काही जास्त मोठं योगदान नाही आहे या फील्डमध्ये. माझं योगदान फक्त एवढंच आहे की मी स्वप्न बघितले आणि मी लोकांना सांगतो की तुम्ही स्वप्न बघा, बस एवढंच आहे. ओके, सो दिस इज फ्रॉम माय साइड. जे काही कोणाला क्वेश्चन्स असतील ते विचारू शकतात. अदरवाईज इन द इव्हनिंग 5 PM अरविंद सरांचं लेक्चर असेल. अरविंदन माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. ओके, सो अरविंद सरांचं लेक्चर आहे संध्याकाळी 5 वाजता आणि टॉपर्सच्या सोबत चर्चा झाली पाहिजे. जे काही तुमचे प्रश्न असतील ते प्रश्न डायरेक्टली येऊन त्यांना विचारा. भाषेचाही काहीही न्यूनगंड ठेवू नका. इंग्रजी वीक आहे काही फरक नाही पडत, भाषा आहे ती फक्त. इंग्रजांना फ्रेंच येत नाही, त्यांना मराठी येत नाही. मग काय ती त्यांची चूक आहे की त्यांना मराठी येत नाही. आपली चूक ही नाही की आपल्याला इंग्रजी येत नाही. इंग्रजी शिकून जाताल तुम्ही, ऑन द गो आहे. तुमचं डाटा कन्झम्पशनच एवढं असतं की तुम्हाला इंग्रजी येऊनच जाते. आता मी जर तुम्हाला सांगितलं की हे घ्या, हे सोडवा, आता प्रश्न इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये, तर हिंदीपेक्षा इंग्रजीच वाचतो माणूस. साधं गणित आहे. त्यामुळे नका ताण घेऊ त्या गोष्टीचा. इंग्रजी सुधरून जाणार आहे तुमची, वेळ आहे तुमच्याकडे खूप सारा. ठीक आहे. ओके, हे जे मी काही बोललोय याच्यामध्ये काय प्रश्न आहेत तुम्ही सांगा मला. नसेल तर आपण थांबूयात. डन. ओके ओके, नो प्रॉब्लेम. सी यू इन द इव्हनिंग ॲट 5 PM. ओके, आणि जे पूर्ण मेन्सला आहेत Bala, we will let you guys know your test timing after like half an hour. Just tell students to be alert. Like whenever we will tell, just come over there. Okay, thank you so much. उद्यापासून म्हणजे आज संध्याकाळी 5चं सेशन आणि उद्या संध्याकाळी तुमचं 5:15चं सेशन इथलचं जॉग्रफीचं. सो 5:15 पासून तुमचे क्लासेस उद्यापासून सुरू होऊन जातील. आजचं सेशन मात्र आठवणीनं अटेंड करा. जे काही आहे तुमच्या इथला मुलगा आहे, तुमच्या इथून क्लिअर झालेला आहे, इथं प्रिपरेशन करून क्लिअर झालेला आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि तो भले बिलॉंग करतो तिकडच्या भागाला, परंतु प्रिपरेशनसाठी मात्र तो इथं झालेला आहे. ओके, ही गोष्ट एकदम क्लिअर असू द्या. तुम्ही ऑटोमॅटिक बेसिसला यू विल गेट अन आयडिया. कसं आहे, सोनार आणि कान टोचलेले वेगळे असतात. त्यामुळे त्याच्याकडून 4 गोष्टी ऐकल्याच्या नंतर तुम्हाला क्लिअर होईल की नेमकं काय करायचं. ओके, थँक्यू.